तुम्ही या की कुठे तिथं कोणाकडून द्या की मोहिते पाटील यांच्या बाबत रमेश तुम्ही फोटो घेऊ सगळ्यांना तसेच प्रमुख पाहुणे उपस्थित असणारे मनोज पाटील यांचे स्वागत श्री गुलाबराव बापराव पिकाच्या बाबतीत आपण जर विचार केला तर 16 शिफारशीमध्ये माझा सहभाग आहे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये ज्या 4 जाती आहेत ते कृष्णा असेल, सेलम असेल, राजापुरी असेल, अन्य कुठल्याही जाती याच्यामध्ये सुद्धा जाती काढण्यामध्ये माझा पहिल्यापासून सहभाग आहे. तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मला हळदीमध्ये काम करता आलं, सांगता आलं. शेतकरी मेळाव्याच्या माध्यम असेल, दूरदर्शनाच्या माध्यमातून आज तुमच्या गावामध्ये मला आज बोलायला मिळते, माझी एक भाग्य समजतो. तर सुरुवातीला आपण थोडस 1 तासामध्ये विषय संपवायचा आहे. त्याच्यामध्ये काय की आपल्याला पहिल्यांदा हळद लागवड करायची म्हटल्यानंतर जमिनीची निवड पहिल्यांदा महत्वाचं आहे. टप्प्याटप्प्यानं सगळ्या गोष्टी आपण घेऊ की कोणी एका दिवस हळदीला दर वाढलाय म्हणून डोक्यात आला विषय आला. हळदीला जेव्हा दर वाढला असतो तो बियाणाचा दर वाढलेला असतो. तर त्यावेळेला हळदीला दर वाढलाय म्हणून आपल्याला किंवा त्याच्यामुळे आपण हळदीची लागवड करायची असा डोक्यात विषय कोणी घ्यायचा नाही. तर त्यासाठी आपल्याला जमिनीची निवड अत्यंत महत्वाची आहे. जमिनीची निवड करताना उत्तम निचऱ्याची मध्यम ते काळी जमीन चालते. हलकी मारणाची जमीन असेल तर त्या ठिकाणी सेंद्रिय खतांचा वापर, हिरवी खता वापर केल्यानंतर जमिनीचा चांगला पोत सुधारल्यानंतरच आपण त्यामध्ये लागवड करायची आहे. कुठल्याही जमिनीमध्ये हळदीची लागवड करायची नाही. थोडक्यात क्षारपड जमीन असेल, चिबड जमीन असेल तर अशा जमिनीमध्ये शक्यतो हळदीची लागवड करायची नाही. उत्पादन खर्चाचा विचार करता आपल्याला हळद परवडत नाही तिथं. मग या जमिनीच्या बाबतीत झालं तर आता हे जमिनीची निवड झाल्यानंतर साधारणपणे थोडक्यात आपण या जमिनीची निवड केल्यानंतर या ठिकाणचा जो पीएच आहे, जमिनीचा पीएच हा 7.5 ते 7.5 हा पीएच असला पाहिजे. थोडक्यात आपल्याला जो त्याच्यामधला सेंद्रिय कर्ब, थोडक्यात ऑर्गॅनिक कार्बन जो आपला म्हणजे 0.20 असून चालेल का, तर आपल्याला हळदीचं उत्पादन हळदीचं उत्पादन प्रति एकर 40 ते 42, 45 क्विंटल आपल्याला काढायचं असेल तर काय करायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींची आपल्याला चर्चा करायची आहे. तर साधारणपणे आपला जो जमिनीचा पीएच आहे तो साधारणपणे जो पीएच 7.5 ते 7.5 पीएच असायला पाहिजे. त्याचबरोबर जो ऑर्गॅनिक कार्बन आपण म्हणतोय तो ऑर्गॅनिक कार्बन आपल्याला त्याच्यामधला जो आहे तो साधारणपणे आपल्याला कशावर राहिला त्याच्या तो
किती पॉईंट आहे विसरलं कसं काय ते ऑर्गॅनिक कार्बन आपला सॉरी ऑर्गॅनिक कार्बन जायचं 0.40 ते 0.60 असं पाहिजे. आणि उपलब्ध नत्राचं जे प्रमाण आहे उपलब्ध नत्राचं प्रमाण आहे 251 ते जवळ 300 350 असायला पाहिजे. आणि स्फुरद आहे तो स्फुरद 18 ते 21 आणि पालाचं प्रमाण आहे ते 200 ते 250 असायला पाहिजे. अशा पद्धतीनं आले काय राईट आले. तर अशा पद्धतीनं तर अशा पद्धतीनं जमिनीमधल्या अन्नद्रव्याचं प्रमाण जर असेल तर आपल्याला हळदीचं पीक हे चांगल्या पद्धतीने येऊ शकतं. तर हे सगळ्या गोष्टी बेसिक आपल्याला माहित पाहिजे आहेत. तर याबद्दल जमिनीची मशागत करताना तुमच्याकडे रब्बी हंगामातलं जे पीक आहे आपल्याकडे रब्बी हंगामात कुठले पीक आहे तुमच्याकडे असते गहू हरभरा. गहू आणि हरभरा काढल्यानंतर आपल्याला किमान 2 नांगरटी करायला पाहिजे. 2 नांगरटीमध्ये किमान 1 महिन्याचं अंतर पाहिजे. जमीन चांगली तापायला पाहिजे. दुसरी नांगरट झाल्यानंतर आपल्याला त्या रोटरच्या ऐवजी आपल्याला पॉवर डिस्क हॅरोचा आपण वापर करायचा. आणि डिस्क हॅरोचा वापर केल्यानंतर आपल्याला ढेकळं चांगल्या पद्धतीने फुटतात आणि त्याच्यानंतर आपल्याला रोटर मारायचं. जमिनीची सगळी मशागत संपल्यानंतर खताच्या बाबतीत जे आपले प्रॉब्लेम होते ते सगळे लक्षात आपण घेऊया. तर त्यामध्ये कसं आहे की जमिनीची सगळी मशागत झाल्यानंतर प्रति एकर मी एकरामध्ये सांगते आपल्याला साधारणपणे 8 ते 10 डम्पिंग तेल 2 चाकी ट्रेलर आहे आपल्याकडे 8 ते 10 डम्पिंग ट्रेलर आपल्याला 8 ते 10 ट्रेलर खत पडायला पाहिजे. त्याचबरोबर आपल्याला मी पोत्यामध्ये सांगतो लवकर लक्षात येईल आपल्याला साधारण सुपर फॉस्फेट आहे ते 3 ते 5 पटी सुपर फॉस्फेट पाहिजे आहे. त्याचबरोबर आपल्याला जे पोटॅश आहे पोटॅश साधारण 1 ते 1.5 पोते फक्त प्रति एकर पाहिजे आहे. जो युरिया द्यायचा आहे तो आपल्याला युरिया नंतर द्यायचा सांगतो मला. थोडक्यात 200 किलो नत्र आहे हेक्टरचा 100 किलो स्पोर आहे 100 किलो पालाश आहे. सुपर फॉस्फेट आणि पोटॅश थोडक्यात पी आणि के हे टाकायचं आहे. शेणखत टाकायचं. त्याचबरोबर आपल्या जमिनीमध्ये अन्नद्रव्याची कमतरता किती आहे हे सगळं बघायचं आणि त्याचबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्य वापरायची. याचबरोबर आपल्याला ग्रीन हार्वेस्ट साधारणपणे 40 किलोची एक बॅग आहे. जास्तीत जास्त 3 ते 4 बॅग वापरायच्या. जमिनीच्या वरच्या 15 सेंटीमीटरच्या थरामध्ये 15 ते 20 सेंटीमीटरच्या थरामध्ये ही सगळी खतं मिक्स झाली पाहिजेत. बऱ्याच वेळा आपल्या असं होतं की खतं आपण बऱ्याच ठिकाणी नंतर वरती टाकतोय. खतं मातीमध्ये जरी मिसळली तर फक्त 50 ते 60% लागू होतात. जमिनीच्या वरच्यावर जर आपण खतं टाकली तर ती खतं जास्त लागू होत नाहीत. खतं टाकल्याचं फक्त आपल्याला समाधान होतं. ही सगळी खतं टाकून घेतल्यानंतर मग आपल्याला हळदीची लागवड 2 पद्धतीने आपण करतोय. त्याच्यामध्ये सरीवरून पद्धत आपण गादी वापा पद्धत. सरीवरून कोण करता का तुमच्याकडे सरी पाडून सरी बेड करता ना ठीक आहे. सरी पद्धत राहूया सोडून द्या. आपण बेड पद्धतीने लागवड करत असताना साधारणपणे आपल्याला 5 फुटावरती पाठ सोडायचे आहेत. ह्या सगळ्या पद्धतीमध्ये आम्ही बघितले कसं आहे की 3 फुटावर बघितले 4 फुटावर बघितले 5 फुटावर बघितले 6 फुटावर बघितले. तर याच्यामध्ये आपल्याला 5 फुटावरती पाठ सोडायचे आहेत आणि 5 फुटावरती पाठ सोडल्यानंतर आपल्याला 2 ते 2.25 फुटाचा बेड तयार होतोय. आलं कसं 2 ते 2.25 फुटाचा बेड आपल्याला असणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीची ही जमीन आपली तयार झाली. दुसरी गोष्ट आपल्याला हळदीचे जाती कुठले आहेत तर संपूर्ण देशामधून आपण हळदीच्या जातीचा कलेक्शन करून 150 जाती आपल्या डिग्री संशोधन केंद्राला आहेत. 150 जातीवर मी अभ्यास केलाय. त्याच्यामध्ये कसं आहे की काही लवकर येणाऱ्या त्याच्यामुळे आम्ही लवकर येणाऱ्या आम्ही अर्ली व्हरायटी म्हणतो. काही थोडंसं मध्यम कालावधी त्याला सम प्रॉमिसिंग म्हणतोय आणि उशिरा लेट ड्युरेशन. थोडक्यात लवकर येणाऱ्या मध्यम कालावधी येणाऱ्या आणि उशिरा येणाऱ्या. लवकर येणाऱ्या जर जाते त्याच्यामध्ये 6.5 ते 7 महिन्यामध्ये येतात. त्या थोडंसं मध्यम कालामध्ये 7.5 ते 7.5 आणि नंतर जे आहे ते 7.5 ते 8.5 महिन्यामध्ये. त्याच्यामध्ये आपल्याला उत्पादन खर्चाचा विचार करता ज्या परवडणाऱ्या जाते त्याच्यामध्ये सेलम आहे राजापुरी आहे कृष्णा आहे टेकूरपेट आहे फुले स्वरूपा फुले हरिद्रा ह्या सगळ्या जातीच्या उत्पादन खर्चाचा विचार करता परवडणाऱ्या आहेत. या जातींची निवड झाल्यानंतर आता सध्या आपल्याकडे सेलम जात आहे. सेलम जात सुद्धा संपूर्ण महाराष्ट्राला शिफारस आपल्या विद्यापीठानेच केलेली आहे. डिग्री संशोधन केंद्रानेच केलेलं आहे. संपूर्ण राज्यामध्ये वेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी त्याचा अभ्यास करून शिफारस केलेली आहे. तुम्हाला सेलमचं बियाणं मिळालं तर काय अडचण नाही. सेलम मध्ये कुरकुमींचं प्रमाण जे आहे ते 4.5 ते 5% कुरकुमींचं प्रमाण आहे. तर हे सगळं झाल्यानंतर आपल्याकडे बियाणं कसं असायला पाहिजे हा तुमच्याकडे जो प्रॉब्लेम आहे. बियाणं कसं असायला पाहिजे त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा आपल्या लक्षात येत नाही की चांगलं बियाणं म्हणजे काय. तर त्याच्यामध्ये हळकुंड बियाणं आणि गड्डे बियाणं. तुम्ही हळकुंड बियाणं काय म्हणता हळकुंड बियाणं सांगितलं लक्षात येईल का म्हणता ठीक. तर हळकुंड बियाणं जे वापरायचं आहे ते हळकुंड बियाणं 40 ते 60 ग्रॅम वजनाचं वापरायला पाहिजे. किती 40 ते 60 ग्रॅम वजनाचं. त्याच्यामध्ये मी सगळे प्रयोग घेतले
15 ग्रॅम वापरले, 20 ग्रॅम वापरले, 30 वापरले, 40 वापरले, 60 वापरले, जास्तीत जास्त 60 ग्रॅमच्या पुढचा हळकुंड एका दुसरं मिळतो, जास्त मिळत नाही. तर त्याच्यामध्ये काय करायचं आहे, 40 ते 60 ग्रॅम वजनाचे आपण हळकुंड वापरायचे. त्याच्यापेक्षा लहान आपण हळकुंड वापरली तर आपल्याला उत्पादनाचा परिणाम होतो, उत्पादन चांगलं मिळत नाही. गड्डे बियाणं वापरलं तर गड्डे बियाणं साधारणतः आपल्याला 60 ग्रॅम पासून ते 100, 125, 150 ग्रॅमचं बियाणं वापरलं तरी चालतंय. त्याच्यापेक्षा फार मोठे गड्डे वापरायची काही गरज नाही. तर अशा पद्धतीचं बियाणं असायला पाहिजे. हे बियाणाचं निवड झालं, वजन सांगितलं तुम्हाला त्याचं. तर त्याच्यामध्ये की आपल्याला हे गड्डे बियाणं जे आहे ते नकळत डोळे फुगलेलं बियाणं पाहिजे आहे. त्याचं जे डोळे ते नकळत डोळे फुगलेलं बियाणं पाहिजे. अर्धवट कुजलेलं सडलेलं बियाणं वापरायचं नाही, मऊ झालेलं बियाणं वापरायचं नाही. तर लागवड करताना कसं होतं, बऱ्याच वेळा मार्केटला, आमच्या सांगली मार्केटला आंध्रमधलं बियाणं येते तिथं. जेव्हा हळदीचा दर वाढतो तेव्हा लोक काय करतायत, जायचं मार्केटला लगेच बियाणं घेत. तर व्यापारी काय करते, खरेदी करणारे जे लोक आहेत ते त्या ठिकाणी शेतावर जाणं, आपल्यापेक्षा तिथं उशिरा काढली होती तिथं, त्या ठिकाणी काय करतात, जातात लोक तिथले काही व्यापारी आणि शेतावरच बियाणं खरेदी करतात ते लोकांचं. मग ते मी स्वतः जाऊन बघितले, त्याचं सेलम असेल, चिन्नी सेलम या भागामध्ये बघितले. काही व्यापारी जातात तिथं, डायरेक्ट शेतावर न घेतात, ते सुप्तावस्था संपलेली नसते त्या बियाणाची. आणि मग इथं आपल्या भागातून ते ढीक वाचलेले असते त्याचे, आणि मग ते बियाणं आपण खरेदी करतोय. ते सुप्तावस्था न संपलेलं बियाणं असतं, आपल्याला तो प्रॉब्लेम होतो, ते लवकर उगवत नाही. पण आपण काय म्हणा, केमिकल वापर, काय वापर, आणि मग ते कुजण्याचं प्रमाण जास्त होतं आणि रोगाचं आणि किडीचे प्रमाण वाढत असते. तर असं हे चांगल्या पद्धतीचं बियाणं वापरायचं. बियाणं झालं, जात झाली, आपल्याला आता काय करायचंय, पुढे आपल्याला बीज प्रक्रिया. हळद पिकाच्या बाबतीत बीज प्रक्रिया करणं अतिशय महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये काय आहे की बीज प्रक्रिया करत असताना एक कीटकनाशक घ्यायचं, एक बुरशीनाशक घ्यायचं. कीटकनाशक घेतलं तर त्याच्यामध्ये क्लोरोसायपर चालतंय. दुसरी गोष्ट कार्बेंडाझिम घ्या, आणि हे साधारणपणे बियाणं 7 ते 10 मिनिटं द्रावणामध्ये बुडून राहिलं पाहिजे. 7 ते 10 मिनिटं द्रावणामध्ये बुडून ठेवणार. आता असे किती लोक करताय तुमच्याकडं? काय झालंय, पारंपरिक पद्धतीमध्ये काय जे चुका आहेत आपल्याला सुधारायला पाहिजेत. हळदीमध्ये हळदीच्या जरा लक्ष द्या दादा प्लीज. हळदीच्या गड्ड्यामध्ये काही किडीचे अवशेष, बुरशीचे अवशेष आहेत, जे अवशेष भरण्यासाठी 7 ते 10 मिनिटं ते द्रावणात ठेवायला लागते. कसं सगळ्याच गोष्टीची गडबड करून नाही चालणार आपल्याला. काही गोष्टी ह्या आहेत आपल्याला शांत डोक्याने करायला पाहिजे. इतकं सोपं नाही पिकते. मग आपल्याला उत्पादन जर कूज लागली, पुढे औषध एवढं वापरलं, सगळं आम्ही करतोय, 7 ते 10 मिनिटं त्या द्रावणामध्ये बियाणं बुडून राहिलं पाहिजे, एवढी काळजी घ्या. यासाठी काय करायचंय, पारंपरिक पद्धतीमध्ये आपण बियाणं वत्तीन मग लगेच काढतोय. तर त्याच्यामध्ये बाजारामध्ये लसूण आणि कांद्याच्या काही गोण्या मिळतात, त्याला जाळी असते, जाळी टाईप. तर साधारणपणे एका गोणीमध्ये 25 किलो बियाणं बसते. दुसरी गोष्ट असे ट्रे सुद्धा मिळतात, त्या ट्रेचा वापर करा. ते ट्रे ठेवायचे, काढायचे, ती गोणीत बियाणं भरायचं, काढायचं, काय हलवायची गरज नाही, काय नाही. ते बरोबर त्यात ठेवलं बरोबर की सगळं पाण्यात मिक्स होते आणि लागते. अच्छा काय नाही. त्याच्यानंतर काय करायचं, आपल्याला जैविक बीज प्रक्रिया करायची. रासायनिक बीज प्रक्रिया केल्यानंतर जैविक बिया किमान 4 ते 6 तासाचं अंतर पाहिजे. यासाठी रासायनिक बीज प्रक्रिया आदल्याशी करायची, आदल्याशी करून घ्यायची, पर्याय नाही आपल्याला त्याला. आणि ज्यावेळेला आपण लागवड करायची त्यावेळेला जैविक बीज प्रक्रिया करायची. त्याच्यामध्ये पीएसबी असेल, ॲश्यूट असेल, व्हॅम असेल, हे अशा पद्धतीचे जीवाणू वापरायचं, त्या द्रावणात बुडवायचं आणि मग लगेच लागवड करायची. जैविक बीज प्रक्रिया केल्यानंतर शक्यतो बियाणं सावलीत ठेवायचं. जेव्हा लागवड करायची तेव्हाच आणायचं. जैविक बीज केल्यानंतर उन्हात बियाणं ठेवायचं नाही, ते जीवाणू जगणार नाहीत, पुढे आपण काळजी घेणं महत्वाचं आहे. आणि हे मग अशा पद्धतीने बीज प्रक्रिया केल्यानंतर मग लागवड करायची. आता लागवड करायची आहे, याच लक्षात. लागवड करत असताना काय करायचं आहे, जो आपला बेड आहे, माझ्या हाताकडे लक्ष द्या, आपला जो बेड आहे साधारणपणे हे जे अंतर आहे 1 फुटाचं अंतर, 2 फुटाचा बेड आहे. एका बाजूला 15 सेंटीमीटर अंतर सोडायचं आहे, दुसऱ्या बाजूला 15 सेंटीमीटर अंतर सोडायचं आहे, बरोबर 1 फूट अंतर मध्ये राहिलं. ह्या मधल्या 1 फूट अंतरावरती आपल्याला लागवड, इथे गड्डा लावायचा, इथे गड्डा लावायचा आहे. 2 गड्ड्यामधलं अंतर, आता हे लक्षात घ्या, 2 गड्ड्यामधलं अंतर 1 फूट, 2 ओळीमधलं अंतर 1 फूट, 1 बाय 1 फूट अंतरावरती लागवड करायची. तुम्ही कसलाही प्रयोग करत बसणार, कुणी काय करू. माझा 28 वर्ष मी त्यात आयुष्य घालवले. कुणी सांगितलं पण ह्यात काही ऐकायचं नाही कोणाचं. ह्या गोष्टीमध्ये बीज प्रक्रियेच्या बाबतीत असू दे, कीटकनाशक एका दुसरं घ्या, बीज प्रक्रिया करताना, हळद लागवड करताना कुठल्याही गोष्टीमध्ये याच्यामध्ये काय केले मी, बेड सांगितलं मग तुम्हाला, हळदीच्या 6 लाईन पर्यंत गेले. बेड मोठे सोडून 6 लाईन, 2 लाईन, 3 लाईन, 4 लाईन, 5 लाईन, 6 लाईन, हे सगळं झालंय. शेवटी आपल्याला 2च लाईन लावायच्या आणि 2 मध्ये अंतर ठेवायचं आहे, 1 बाय 1 फूट अंतर ठेवायचं आहे.
आता हे लागवड करताना काय करायचंय की आपल्याला ते अंतर मेंटेन होण्यासाठी लोखंडी अवजार एक तयार करायचं. आपल्याला पुढे 2 रेषा पडल्या पाहिजेत आणि 2 रेषा पडल्या पाहिजे, समोर ध्यानात ठेवायचं. मग काय करायचं, काही वस्तूला मजुरांच्या हातात आपण काडी दिली 1 फुटाची दिली तर ते मेंटेन होते, नसेल तर त्याच्या समोर आपण ते छोटे छोटे खड्डे काढायचे. त्याला आम्ही आग्र्या म्हणतो. पुढं कुदळीने छोटे छोटे खड्डे काढायचे आणि त्याच्यावरती आपण लागवड करायची. कसं आहे की हे लागवड करत असताना त्या गड्ड्यावरती किमान 1 इंच माती असणं गरजेचं आहे. किती? 1 इंच माती असणं गरजेचं आहे. लागवड केल्यानंतर जमीन भुसभुशीत असते, त्याच्यामध्ये आपल्याला ताबडतोब लगेच पाणी द्यायचं. सुरुवातीला संपूर्ण जो वाफा आहे, थोडं वाफ्यातनं पाणी बाहेर आलं तर चालेल, जमीन थंड राहिली पाहिजे. त्यावेळेला उन्हाळ्यामध्ये साधारणपणे 45 ते 55 टेम्परेचर आपल्या मातीचं टेम्परेचर असतं. त्याचबरोबर आपण खतही वापरले, उष्णताही असते, त्याच्यामुळे जर पाणी कमी पडलं तर सुरुवातीपासूनच मग कंद कुजण्याची सुरुवात होती. सड टाकायची सुरुवातीलाच चालू होते, नंतर मग तुम्हाला 2 महिन्याला आपल्याला दिसते काय झालंय ते. तर सुरुवातीच्या काळामध्ये जमीन जितकी थंड राहील तेवढं चांगलं आहे. आणि एक लक्षात ठेवायचं की साधारण वातावरण बदललं, एप्रिलमध्ये साधारण 15 एप्रिलच्या दरम्यान आमच्याकडे लागवड केली तरी चालते अडचण. पण थोडंसं तुमच्याकडे टेम्परेचर जास्त असते, त्यामुळे लागवड शक्यतो थोडीशी उशिरा करायची. लवकर लागवड केली तर पुढचे प्रॉब्लेम बरोबर वाढत जाणार आहेत. जर थोडा जास्त मिळेल या गडबडीत आपण लवकर लागवड करायची नाही. तर अशा पद्धतीने लागवड केल्यानंतर हळदीची उगवण व्हायला किमान 1 महिना लागतो. चांगलं नकळत डोळं फुगलेलं बियाणं असेल तर 1 महिना लागतो आणि 1 महिना ते 6 महिन्यामध्ये सगळी हळद उगवण होती. तर हळदीची उगवण झाल्यानंतर आता बऱ्याच वेळा काय तुमच्याकडं तरी लिंबाच्या झाडाकडे कमी येतं तिथं हुमणीचा प्रादुर्भाव मोठा होते, प्रचंड हुमणीचा प्रादुर्भाव आहे. आता काल हिंगोलीच्या कुठला भाग बसमत ह्या भागामध्ये बघितलं, लिंबाची झाडं खूप आहेत. लिंबाची झाडं आणि बाबळीची झाडं म्हणजे प्रचंड. आमच्याकडे कुठेतरी झाड असते पण तुमच्याकडे खूप झाड आहेत. आणि ही सगळी पैदास जी होती ह्याची पैदास ते एप्रिल महिन्याच्या साधारण शेवटी याची त्या लिंबाच्या झाडावर होती. कधी संध्याकाळी ऐकलंय का भुंगेरे वगैरे भुंगेरे कधी आवाज येतो संध्याकाळी? त्याचं बरोबर संध्याकाळी 7:30 दरम्यानचा टाइम, 1 5 मिनिटं मागपुढे होत नाहीत, 5 मिनिटंही मागपुढे होत नाहीत. ते बरोबर त्यावेळा नर मादी एकत्र येतात. बरोबर त्यांचं मीटिंग झाल्यानंतर 8 दिवसामध्ये मादी अंडी घालते. त्या अंडी कुठे घालते? त्यांना ते हळदीचं शेत पोषक आहे, खत असते तिथं घातलेलं, खायला पाणी असते, त्याच्यामुळे ती अंडी तिथं घालते आणि त्याच्यापासून लगेच आळी तयार होते. सुरुवातीच्या काही दिवसामध्ये आपल्या जमिनीत असणाऱ्या खतामध्ये जी आपण खत आहे त्याच्यावरती आपल्याला त्याच्यामध्ये त्याचं पोट भरतंय सुरुवातीच्या काय घात. नंतर तिची आळी मोठी होती आणि मग भूक लागली जास्त वाढल्यामुळे त्याचं काय होते, मग हळदीच्या मुळ्याला चालू करते खायला. तर त्यासाठी आपल्याला त्याची काळजी घेणं महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये हा नेचर केअरनं आपल्याला ग्रब गार्ड हे आम्ही बघितले, सगळं टेस्ट केलेलं आहे सगळं. तर त्याचा आपण जर वापर केला सुरुवातीच्या काळात, आळवणी घालायला पाहिजे. मात्र आळवणी घातलं कसं घालायला पाहिजे? साधारणपणे एकरी 12 ते 14 पंप काढायला पाहिजेत. 12 ते 14 पंप आळवणी घालायला पाहिजे. आणि अशा पद्धतीने आळवणी घातलं तर थोडंसं सुरुवातीच्या काळामध्ये जर मोठी आळी झाली तर मग थोडासा प्रॉब्लेम होतो, लवकर मरत नाही. ती त्याच्यावरती कोटिंग बसते, बुरशी वाढते, ते जागेवर मरते. तर सुरुवातीला ही काळजी घ्या. हळदीची उगवण झाल्यानंतर आपल्याला नत्र द्यायचं आहे. आपल्याला नत्र साधारणपणे आपण 200 किलो नत्र सांगितलंय, हेक्टरी सांगितलंय, 200 किलो हेक्टरी सांगितलंय. त्याच्यामधला नत्र जो कसा आहे, काही ठिकाणी आपल्याला अमोनियम सल्फेटच्या माध्यमातून दिला तरी चालतोय. अमोनियम सल्फेटच्या माध्यमातून दिलेला नत्र हा टप्प्याटप्प्याने हळू लागू होतो. तर युरियाच्या माध्यमात दिला तर चालेल. फक्त नत्र जो देताना युरियाच्या माध्यमात देताना फक्त एवढं एकच खत आहे की वरच्यावर टाकलं तरी चालतंय आपल्याला. पण जमिनी मात्र ओल पाहिजे आहे. बाकी सगळी दाणेदार खत आहे ती मातीत मिक्स व्हायला पाहिजे. याच्यामध्ये आपल्याला लागवड केल्यानंतर लक्षात आहे की आपल्याला लगेच तणनाशक राहायला बघा सांगायचं. तर तणनाशकामध्ये एक सुरुवातीला ॲट्रायझिन नावाचं तणनाशक आहे. ॲट्रायझिन 50 WP एका पंपाला 75 घ्यायचं. नसेल तर गोल्ड नावाचं तणनाशक आहे, एका पंपाला 17 ते 20 मिली घ्यायचं. फक्त ताबडतोब ओलीवरती मारायचंय, ताबडतोब ओलीवरती मारायचं. त्याला 40 नंबरचा एक नोजल आहे. त्याला माहिती आहे का 40 नंबरचा नोजल कसला असतो? तणनाशकाचा नोजल असा कोणी विचार कृषी सेवा केंद्र कोणाचं आहे? तणनाशकाचा नोजल थोडा ज्यांना लोकांना देखील जास्त किंमत नाही, त्याच्यात कधी 20-22 रुपये किंमत. तणनाशकाचा जो नोजल आहे त्याच्यामुळे आम्हाला नाही तो सगळा तो स्प्रेचा नोजल वापरतात सगळे. तणनाशकाचा नोजल आपण वापरला तो एका रेषेत पडतोय. फक्त तणनाशक मारत असताना मागे चालत जायचं. रेग्युलर साधारणपणे किती आहे की 2 तास लागतात एकरेच्या औषध फवारणी करायला, थोडंसं 1 अर्धा तास जास्त लागेल. त्याला पर्याय नाही. जर आपण सरळ चालत गेलो तर ज्या ठिकाणी आपला पाऊल पडलाय, पाय पडलाय, त्या ठिकाणी आपल्याला तिथं परत तण होता तेवढा परिणाम चांगला होत नाही. तणनाशकामध्ये एक लेअर तयार होतो, तो लेअर पाय पडल्यावर तुटतो, एक फिल्म तयार होती वरती. तर तेवढी आपण काळजी घ्यायची, थोडंसं उलट चालायचं. अलग लक्षात.
आपण आता पहिला डोस टाकलाय, आता साधारणपणे फुगणीच्या नियंत्रणाबाबतीत बोललो. दुसरी गोष्ट साधारणपणे जून आणि जुलैमध्ये काही किडे आहेत. मला आलं पाहिजे कसं हळदीचं जे पान आहे, हळदीच्या पानावर तसे का ओळीत भोक आहेत का? हळदीच्या पानावरती ओळीत भोक आहेत. त्याला एवढं काही जास्त राहायची गरज नाही. फार भारी याला काही गरज नाही. फक्त दाखवतो तुम्हाला काय काय आहे ते. दुसरी गोष्ट, हळदीच्या पानावरती काही पांढरे पांढरे बारीक स्पॉट दिसत आहेत, बारीक पांढरे पांढरे. त्याला सकिंग पेस्ट म्हणते. पान ज्यावेळेला सुरळीत असते, पान सुरळीत असतं तेव्हा त्यातला रस शोषल्यामुळे ते तिथं कुठे ओपन पान उघड झालं की ते त्या ठिकाणी पांढरे पाणी डाग त्यानंतर ते छोटी भोक पडतायत. त्याला आपल्याला क्लोरोसायपरची एखादी दुसरी घेतली तरी आपल्याला काय अडचण नाही, तर त्याची एवढी काळजी करायची गरज नाही. दुसरी गोष्ट काय होतं की ह्याचा कोड ऐकलं येताना काल 1-2-3 प्लॉट बघितले. तुमच्याकडं हळद काढणी केल्यानंतर जे अवजार वापरत आहे त्या अवजाराला साधारणपणे माझ्या हिशोबाने 10% हळद जमिनीत राहते. आता काही प्लॉट मी बघितले त्याच्यामध्ये पपई लागवड केलेली आहे. आता गावाच्या बाहेरच्या वेळेला पपईची लागवड केली आहे, त्याच्यामध्ये सगळी ती पडकी हळद, खोडवा हळद म्हणतात, पडकी हळद उगवलेली आहे सगळी. तर ती ह्या कंदमाशीची पैदास करण्याचं ठिकाण म्हणायचं. काय म्हणतो आम्ही त्याला? कंदमाशीचं पैदास करायचं ठिकाण. त्याच्या पोटाला 24 महिने आपण खाद्य ठेवले तिथं. तर त्या ठिकाणी असलेलं ते खोड्याच्या ठिकाणी आता माशाच्या, काल मी थांबून बघितलं साहेब, येताना माशाच्या तिथनं आपण उडतो का नाही, अशा सगळ्या तिथं शेतात माशाच आहेत. माशा पोटवर खायला मिळालंय, मग अशा काय उरतात, मग तिथलं संपलं की अशा माशा मग आपल्या जिथे जिथं हळद आहेत त्या भागात पसरत आहेत. तर या कंदमाशीचंही आपल्याला नियंत्रण करणं गरजेचं आहे. त्याच्याला काय करायचं, क्विनॉल-5ची आपण एक फवारणी घ्या. जर नाही आपण घेतली तर पुढे माशा वाढतात जास्त. दुसरी गोष्ट आपल्याला एक जैविक सांगतो, त्याच्यामध्ये आपल्याला बाजारामध्ये एरंडी मिळते बघ, एरंडी. त्या एरंडी 1 किलो एरंडी आपल्याला 2 किलो एरंडी भरडून घ्यायची. त्या थोडक्यात एका एरंडीचं 1/4 झाली पाहिजे आणि साधारणपणे अशा 4 ते 6 ट्रे घ्यायचे. आपण त्याला थाळी म्हणूया, थाळी. आणि त्या थाळीमध्ये अर्धा लिटर पाणी घ्यायचं आणि एका थाळीमध्ये 250 ग्रॅम एरंडी टाकायची. एरंडी ते भरडलेली एरंडी. त्याचा एक 8 दिवसानं उग्रवास येतो. आणि उग्रवास झालं की जरा मोबाईल प्लीज बंद करा. उग्रवास आला की त्या वासाकडं ज्या कंदमाशीचे नर अट्रॅक्ट होतात, कंदमाशीचे नर तिथे अट्रॅक्ट होतात आणि त्याच्या पाण्यात पडून ते मरते. हे निसर्गानं आपल्याला काय दिलेले जे आहे ते बरोबर त्या ठिकाणी आले, त्यात पाण्यात पडले की ते वासानं उद्भवून मरते, त्याला जाता येत नाही बाजूला. तर हे जैविक करायचं. फक्त काय करायचं, अशा थाळ्यात ठेवलेल्या ठिकाणी परत पावसाचं पाणी त्यात पडता कामा नाही. थोडीशी वर्ण काय ते करून काळजी घ्यायची. असं करून घ्या. क्विनॉल-5ची फवारणी करा. दुसरी गोष्ट काय होते आपल्याला, सप्टेंबर ते नोव्हेंबर आता काय झालंय, सतत प्रॉब्लेम झालाय, पावसाचा मोठा प्रॉब्लेम झाला आपल्याला. निसर्गाची अवकपा आपण म्हणायला लागलोय, फार मोठा प्रॉब्लेम झालाय. तर या ठिकाणी असं झालंय की कंटिन्यू पाऊस असल्यामुळे जमिनीचा ओलावा म्हणण्यापेक्षा जमिनीची हवा किळतीर जे म्हणतो आपण, तर ह्याचा प्रकार राहिलेलाच नाही. जमिनीची भूक पूर्ण भागलेली आहे आणि सतत ओलावा असल्यामुळे कंदकुज हा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव व्हायला लागला आपल्याला. तर त्यासाठी हलकी जमीन असेल तर तिथं प्रमाण थोडंसं कमी राहते. ज्या ठिकाणी काळी जमीन आहे त्या ठिकाणी सतत ओलावा राहिल्यामुळं आपल्याला हा प्रकार होतो तिथं. तर एक करायचं, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त पाणी कसं बाजूला निघून जाईल. शेताच्या ठीक आहे पाणी जातात ते, पण शेताच्या बाजूला जो बांध आहे तो बांध थोडासा फोडला पाहिजे. 4 ते 6 बेड झाले की बांध फोडायचा आणि पाणी निघून गेलं पाहिजे. पर्याय नाही, लोकांनी बांध फोडलेले नाही, ते बांध फोडले पाहिजेत. त्याचबरोबर आपल्याला सुरुवात झाली, आता बऱ्याच ठिकाणी सुरुवात झालेली आहे. काल मी तुम्हाला नंतर दाखवतो ती सुरुवात झाली आहे. त्याच्यामध्ये हे WMFF आहे, यांच्याकडून मी काही औषधं नेचर केअरचे टेस्ट केले आपल्या संशोधनला. ते WMF तुम्हाला दिसतंय का, ते पुढे WMF विल्ट मॅनेजर फॉर्म्युला आहे. याच्यामध्ये कसं करायचं आहे, हे साधारणपणे एकरी 3 किलोचं आहे. आणि कसं करायचं हे वापरत असताना एक लक्षात घ्यायचं की जर आपली ज्या 2 ओळी आहेत, हळदीच्या 2 ओळी, दोन्ही ओळीच्या बाजूनं साधारणपणे 3 ते 5 सेंटीमीटर अंतरावर आळवणी पडायला पाहिजे. मग साधारणपणे थोडक्यात मी सांगतो तुम्हाला, एक 600 फूट अंतर असेल, 600 फूट अंतर असेल तर 600 फूट अंतरावरला आणि 2 लाईन म्हणजे एक बेड, तर साधारण 1 पंप 16 लिटरचा 1 पंप संपला पाहिजे. असं जर केलं तर साधारण एकरी 12 ते 14 पंप आपल्याला लागतात. आळवणीच्या बाबतीत फार काळजी घेणं गरजेचं आहे. हे सगळं आपण केलं तर फक्त पावसाचं प्रमाण बघायचं. पाऊस किमान 24 तास तर पाऊस पडायला नको आहे. याचं आळवणी घालताना रासायनिक जे आपण कुठले घातलं असेल तर त्याच्यामध्ये किमान 8 दिवसाचं अंतर पाहिजे आहे. हे घातल्यानंतर आळवणी रासायनिक घालायचं नाही लगेच, तसं आपल्याला रिझल्ट करणार नाही. दुसरी गोष्ट अशी, ह्याच्यानंतर आपल्याला
भरणी करायचे. हळद पिकाचे आपल्याला फुटवे येतात ना, फुटवे 2.5 ते 3 महिन्यानंतर 3.5 महिन्यानंतर थोडासा मागपुढे कालावधी होतोय वातावरणामुळे. तर त्या ठिकाणी भरणी करतानाचा डोस अतिशय महत्वाचा आहे. तो कोणी लिहून घेणार असेल तर बघा, एका नंतर सगळ्यांना सांगा तो कॉमन. तर ह्याच्यामध्ये काय चुनखडीची जमीन असेल तर तेवढ्या नंतर मला सांगा फक्त कोण असेल तर. पण ज्या ठिकाणी चांगली जमीन आहे त्या ठिकाणी मी पोत्यातच तुम्हाला सांगते. त्याच्यामध्ये परत आपल्याला राहिलेला जो युरिया आहे, युरिया 1 पोते घ्या. युरिया म्हणजे 50 किलो युरिया घ्या. त्याचबरोबर अमोनियम सल्फेट 1 पोते घ्यायचं. त्याचबरोबर डीएपी 1846 डीएपी. आता डीएपी घ्यायची आहे, मिक्स डीएपी हळूहळू लागू होते. तर डीएपीचे 2 पोती फक्त घ्यायची. त्याचबरोबर आपल्याला ग्रीन हार्वेस्ट जे आहे ते फक्त 3 ते 4 पोती घ्यायचं. जर आपल्याला गरज असेल तर मायक्रोची एखादी 10 किलोची बॅग घ्यायची. मी सांगतोय म्हणून की एका दुकानदार सांगतो, आपल्याला त्यासाठी मगाशी म्हणत नाही माती परीक्षणाची गरज आहे. आपण जेवताना काय करतो, आपल्याला जेवताना पापड किती घेतोय, लोणचं किती घेतोय, एखादी बोट ठीक आहे, पापड एखादा ठीक आहे, जास्त झालं तर आपल्याला अजीर्ण होते. तर मायक्रोची किती गरज आहे याच्यानुसार आपण ठरवायचं आहे. जास्तीत जास्त घेतलं तर 10 किलो 25 किलोची बॅग आहेत, 50 किलोची बॅग आहेत. कुठेही सांगितलं तर नको भाव म्हणायचं. उधारे असते, पुढच्या वर्षी आपण पैसे देतो, पण उधारीच्या नावाखाली आपण बरंच अडकत जातो. तर हे 10 किलो जास्तीचं घ्यायचं, सगळं मिक्स करायचं. शक्यतो मायक्रो ह्या रासायनिक मध्ये मिक्स करायचं नाही. रासायनिक मिक्स करायचं नाही, थोडासा इफेक्ट होतो आणि चांगला रिझल्ट मिळत नाही. तर हे सगळं मिक्स करायचं. बऱ्याच युरिया घेतला, युरिया घेतली किंवा अमोनियम सल्फेट घ्या. युरिया किंवा अमोनियम सल्फेट घ्या. शक्यतो अमोनियम सल्फेट घ्या, युरिया राहू घ्यायचा. अमोनियम सल्फेट आपल्याला टप्प्याटप्प्यात लागू होतोय थोडंसं आणि चांगले त्याचे रिझल्ट चांगले. युरिया घेऊ नका तेव्हा, आणि युरिया घेतला तर अमोनियम सल्फेट घेऊ नका. थोडं सांगण्यामध्ये माझं थोडीशी गडबड झाली, पण ते तसंच त्या अमोनियम सल्फेट आणि युरिया एकत्र घेऊ नका. ते फक्त वेगळं ठेवा. डीएपी चालतोय. काही लोकांचा असा काल प्रश्न आला की डीएपीला काहीच अडचण नाही, डीएपी आणि अमोनियमला अडचण काही नाही. तर हे मिक्स करा सगळं, आणि मिक्स केल्यानंतर बऱ्याच ठिकाणी असं होतं की ते बेडवर टाकतायत खतं, बरं आहे का, आणि टाकलेली खतं मोजत नाहीत. आता मी काल बघितलेलं पण टाकलेली खतं बऱ्याच ठिकाणी मोजलेली नाहीत. तर ती खतं मोजायला पाहिजेत. त्यासाठी आपला जो वाफा आहे, आपला जो सरी त्या सरीमध्ये खतं सगळी टाकून घ्या. सरीमध्ये खतं टाकायची सगळी, आणि सरीमध्ये खत टाकल्यानंतर काय होते, आपल्याला तुम्ही दात्री मारायची साधारणपणे 2 इंच माती चांगली मोकळी होत्या, 2 ते 3 इंच, आणि नंतर त्याच्यामध्ये रिझर घाला. ही सगळी माती बेडवर येत्या. फक्त काय होते मात्र ही सगळी माती सगळ्या बेडवर पसरत नाही. प्रॅक्टिकली बघा, सगळी माती आलेली माती आत जात नाही. सगळी अजून कुठले काय अवजार आलेलं नाही की डायरेक्ट माती उडवायची आणि ती आत पसरायची. ती माती वर येत्या, बाजूला थांबते, पूर्ण आत जात नाही. तर एक करायचं, त्याच्यामध्ये पर्याय नाही त्याला. आपल्याला ती आलेली माती वरती आपल्याला थोडी पसरून घ्यायची आत, संपूर्ण सोडके. थोडक्यात जसं गादीवरचं बेडशीट आपण एकसारखं लेवल करतो का नाही, ते रोज करतो आपण. तसं त्या पिकाला थोडं कसं आहे की आपल्याला ती काळजी घेणं महत्वाचं आहे. ती सगळी माती सगळ्या बेडवरती पसरली पाहिजे. या प्रॅक्टिकली गोष्टी आहेत. ते हाताने पसरलं तरच जाते. तर तेवढी काळजी घ्यायची आणि ते पसरून घ्यायची गोष्टी. मग ते पसरलं तर चांगलं, नाही पसरलं तर ते खाल बंद. आपण ते चांगल्या पद्धतीचं नाही आपण भरणी केली, पसरली नाही माती, तर हा दिसतोय का उघड पडले काय, अशा पद्धतीनं ही हळकुंडे उघडी पडतायत. आणि उघड्या पडलेल्या हळकुंडावर परत आपली कंदमाशीची दुसरी पिढी अंडी घालते. तर अशी हळकुंड उघडी पडायची कारण कामा नाही. त्यासाठी कंदमाशीच्या पुढच्या पिढीसाठी आपला अटकाव करणं आणि आपल्याला चांगल्या पद्धतीची हळकुंड मिळण्यासाठी आपल्याला भरणी करणं गरजेचं आहे. खताचा 100% आपल्याला चांगला उपयोग झाला पाहिजे. याच्यानंतर आपल्याला हळदीवरती आता हे रोग यायला लागले. दोनच रोग आहेत, लीफ ब्लॉच आणि लीफ स्पॉट म्हणून आहेत. त्याच्यामध्ये टॅपेरिना मॅक्युलन्स आणि टॅपेरिना कॅप्सिकी त्याला शास्त्रीय नाव आहेत. टॅपेरिना मॅक्युलन्स जो आहे तो लीफ ब्लॉच हे दिसतंय का, आहे का, हे कुठेतरी जास्त नाही, कुठेतरी एका शेतामध्ये कुठेतरी 4 एका ठिकाणी येते. दुसरा जो लीफ स्पॉट आहे हे दिसतंय का, हे सुरुवातीच्या स्टेजमध्ये असे कुठेतरी 4-6 ठिपके दिसत आहेत. त्याला स्पॉट म्हणजे लहान लहान टिपके आहेत, लहान म्हणून त्याला स्पॉट म्हणतोय. दुसरे मोठे टिपके म्हणून ब्लॉच आपण त्याला म्हणतोय. तुम्ही त्याला काय म्हणताय, करपा म्हणताय, बरं आहे का. हे जास्त आपण जर नाही कंट्रोल केलं तर हे अशा पद्धतीने पानं वाढत जात आहेत. आणि पिकाच्या साधारणपणे 6.5-7 महिन्यापर्यंत पिकाची पानं चांगली राहिली पाहिजेत. जर आपण हे नाही नियंत्रण केलं तर आपल्याला
त्याच्यामुळं करपा जास्त वाढत जातोय आणि आपल्याला नुकसान होते. तर ही काळजी घेणं महत्वाचं आहे. सप्टेंबर ते नोव्हेंबर या काळामध्ये 15 दिवसाच्या अंतरानं किमान पाण्याची बाटली घेतली. तर ह्या करप्याच्या नियंत्रणासाठी आपल्याला फवारणी करणं गरजेचं आहे. जास्तीत जास्त 3 ते 4 फवारण्या, 2 फवारणीमध्ये किमान 15 दिवसाचं अंतर पाहिजे. याच्यामध्ये एक लक्षात घ्यायचं आपल्याला, काही ऐकायला येते का मी बोलते ते? मला उगाच अवघडल्यासारखं व्हायला लागले. येते ना ऐकायला क्लिअर? असं काय गरज नाही का? कसं आहे, हॉल ओपन आहे, सगळ्यांना घुमते मस्त आहे, असं चांगलं आहे. हा मग असंच बोलूया आपण. तर सप्टेंबर ते आता नोव्हेंबर मध्ये जरा फोन बंद करा साहेब, असं काय त्याला सांगा, महत्वाचं काम चाललंय. मग तर त्याच्यामध्ये सुरुवातीला कसं आहे की त्याच्यामध्ये काही तुम्हाला डायरेक्ट मी औषधं सांगतो, सगळे हे सगळे प्रयोग झाले. त्याच्यामध्ये एंडोफिल M45 आहे ते मिळते, कार्बेंडाजिम आहे ते चालते, सीओसी चालते, त्याचं 1% बोर्डो चालते. त्या सगळे डायरेक्ट लगेच टिल्ट, दुकानदार साहेब कोण आहे दुकानदार आहेत, डायरेक्ट टिल्ट सारखं औषध कोणी मागितलं तर अजिबात देऊ नका. टिल्ट औषध जे आपल्याला सोयाबीनच्या तांब्यावर आपण शिफारस केलेलं होतं, खास शेवयांच्या तांब्यासाठी. हे कोण काय आमचं ऐकत नाही, लगेच डायरेक्ट घ्यायचं टिल्ट मारायचं. तर हा सिक्वेन्स आहे, मागपुढे करू नका. सुरुवातीला स्पर्शजन्य ठेवायची, त्याच्यानंतर वाटलं नाहीच कंट्रोल झालं तर आंतरफवारे आपल्याला देण्यात ठेवायचं. वातावरणामध्ये सतत दमटपणा राहिला, सतत दमटपणा राहिला, सूर्याची उष्णताच आली नाही तर आपल्याला थोडंसे प्रमाण वाढत जाते रोगाचं पण. तर काळजी घ्या. 3 ते 4 फवारण्या द्यायच्या. याच्यात साधारणपणे या आणि पाणी व्यवस्थापनात याच्यात महत्वाचं आहे. पहिली गोष्ट M45 अजून सांगतो, घेऊन देतो पण आणखी असं पुढे घ्या. याच्यात पाणी व्यवस्थापन महत्वाचं आहे. सुरुवातीच्या काळामध्ये ठिबक सिंचनाच्या माध्यमातून जमीन थंड राहिली ती चांगलं आहे. आता काय म्हणते, पाऊस लागल्यापासून पाण्याची आता आवश्यकताही नाही, काही नाही. पडलेलं पावसाचं पाणी निघून जाते, थांबत नाही. 1 तास पाऊस पडला तर लगेच पाणी निघून जाते, बरं आहे का? थोडीशी ऊल टाकते. पण काय होते, त्याच्यानंतर आपण जेव्हा पाणी द्यायला चालू करतोय, पुन्हा पुढं जेव्हा पाणी द्यायला चालू करतोय तेव्हा ठिबक सिंचनाच्या माध्यमातून आपण सकाळी कंटिन्यू चालू असते, पाणी चालू असते. सकाळी चालू केलं पाणी की सकाळी 4 वाजेपर्यंत जेव्हा लाईट जाईल तेव्हाच पाणी बंद. एक लक्षात घ्यायचं की ठिबक सिंचनाच्या माध्यमातून पाणी देत असताना जमिनीच्या पिकाच्या मुळाच्या कक्षेत पाणी द्यायला पाहिजे. पिकांच्या मुळाच्या कक्षेत पाणी राहिलं पाहिजे. पाणी पिकाच्या मुळावर पण द्यायचं आहे, बाकी जमिनीला द्यायचं नाही. सतत ओलावा राहिल्यामुळे त्या ठिकाणी परत आपल्याला कंदकुज होती. दुसरी गोष्ट, घातलेली खत आहेत त्या मुळाच्या कक्षेतनं खाली बाहेर निघून येतात, बिनकामाची मध्ये बेड तण वाढतात, आपल्याला तिथं रिझल्ट चांगले मिळत नाहीत. तर एक काळजी घ्यायची आपल्याला, पिकांच्या मुळांच्या कक्षेत राहिलं पाहिजे पाणी ठिबकच्या माध्यमातून. लक्षात का? तर काळी जमीन आहे, तर काळ्या जमिनीत थोडक्यात सांगतो आपल्याला, काळ्या जमिनीमध्ये ठिबक सकाळी चालू केलं आपलं तर ते जास्तीत जास्त 4 तासामध्ये ठीक आहे. दुसऱ्या दिवशी 1 दिवस गॅप टाकायचंय. बऱ्याच ठिकाणी असं आहे की अलगे सकाळी चालू केलं तर रोज चालू करायचं पाणी. आहे का सर? म्हणजे आहे काहीतरी, मला काहीतरी समजते. हे सगळं बघितलंय का? ठिबक सिंचन ठीक आहे, उत्पन्न वाढते, 30% उत्पन्न वाढते, 20% उत्पन्न वाढते, पण कधी वाढते? पाण्याचं व्यवस्थापन केलं तर. ते आपण काय, पाण्याचा ताप आपला कमी झाला, डोक्याला झंझट नाही आपलं. एक सगळ्यात चांगली सुविधा निघाल्या बघा, त्याच्यामध्ये मोबाईल निघाले, मोबाईल ऑटो आहेत, टायमर आहेत, आपल्या टायमर आहेत. टायमरच्या बाबतीत वापर करायचा. टायमर लावून ठेवलं की ऑटो बरोबर होते, बरोबर मोटर बंद होती. 1 किलोमीटर 2 किलोमीटर लांब शेत आहे, कोण जाऊन बंद करत नाही. तर टायमरचा वापर करा, नसेल तर मोबाईल ऑटोचा वापर करा, ह्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आता मोटर चालू करणार आपण, जाऊन पुन्हा लाईट गेल्याच बनवणार. ते सतत ओलावर राहिल्यामुळे कूज लागण्याची शक्यता असते, तेवढी काळजी घ्या. साधारणपणे ह्या चांगल्या जाती मी सांगितल्या, चांगल्या जातीमध्ये आपल्याला 8.5 महिने लागतात पूर्ण व्हायला. हळद पक्व व्हायला 8.5 महिने लागतात. 8.5 महिने लागले तर कसं होते, आपल्या ज्या जमिनीचा पोत चांगला आहे, सेंद्रिय कर्ब चांगला आहे, त्या ठिकाणी फक्त 7%च पाला वाढला जातो. मध्यम काळी जमीन आहे त्या ठिकाणी 70% वाढा, हलकी मारणाची जमीन आहे त्या ठिकाणी 80% पाला वाढला जातो. असा फक्त कालावधी पूर्ण झाला की त्या जमिनीवर पाला कापून घ्यायचा.
तुम्ही कापून घेताय काय पेटवून देताय? हा. घ्या माझा रुमाल. हळदीत आम्ही काय करू, आमच्याकडे उसाचे खोडे आहेत, उसाचं खोडवं, उसाच्या खोड्याचे पाल्या गेल्या 10 वर्षापर्यंत आम्ही पेटवत होतो. उसाच्या खोड्याचा पाला पेटवायचा, पेटल्यानंतर लगेच आपलं मोकळे होते. पण तसं नाही, ते आपण सुधारणा करायला पाहिजे. साधारणपणे प्रति एकर 3 ते 4 टन आपल्याला उसाच्या पाल्यातनं मिळतं. 1.5 ते 2 टन आपल्याला हितखत मिळतं. तर पाला हा जमिनीवर कापून घ्यायचा, चांगल्या धारदार खुरप्याने कापायचा. मजूर मिळत नाहीत, कधी कापायचा कारण सांग, शेती करून सोपं राहिलेलं नाही, पर्याय नाही. सगळ्या बाबतीत आपण एकत्र येतो, गट शेतीच्या माध्यमातून आपण एकत्र यायला पाहिजे. 4 घरांनी एकत्र यायचं, 4 तरुण मंडळात एकत्र यायचं. जसं गणपतीला येतो का नाही तसं काही कामाला आपण एकत्र यायचं, पोराने एकत्र यायचं. साधारणपणे 1 एकराची एक पाला कापायला 8 ते 10 मजुरामध्ये पाला कापून होतो सगळा. म्हणजे आपला पण पाला कापून घ्यायचा. पाला कापून झाल्यानंतर एक 4 दिवस जमीन भेगाळली पाहिजे आणि जमीन भेगाळल्यानंतर हळद काढणी करायची. ते तुम्ही कशाने करता काढणी? हा, आता काय झाले, तो आहे का? ते मगाचे फोटो तुमच्या आहे का? प्लीज, आपण काढलेला तो फोटो द्या. तशीच हळद उगवलेली पुडकी हळद, पुडकी नाही. काय झालंय की जी हळद तुमच्या त्या पूर्वीच्या अवजारानं सगळी हळद निघत नाही, 10% हळद राहते खाली. आणि त्याचे येताना मी 4-5 फोटो आता आणलेले आहेत. तशीच राहिलेली हळद खाली राहते मातीमध्ये आणि ते लक्षात येत नाही लवकर. आणि मजूर काय या मातीत उकरून मजूर काढत नाही, हळद बसत नाही. जे वर दिसते ते 10% हळद खाली राहते. त्याचे फोटो आहेत, मी नंतर तुम्हाला दाखवेन. ते प्लॉट जे बघितलेत मागच्या महिन्यात मी बघितले होते, तसे ते प्रॉब्लेम आहेत. तर त्याच्यामुळे काय होते की परत मग कंदमाशी म्हणलं नाही तुम्हाला, आणि ही सगळी हळद निघत नाही. त्यासाठी आम्ही आमच्या विद्यापीठानं शिफारस केलेलं जे एक अवजार आहे, तर मध्ये हार्वेस्टर बनवते. आपला जो रोटर आहे का, रोटर अशा पद्धतीने आहे, साधा 3 फूट लांबीचा आहे. ते त्याच्यावरती फिरणारा असा बेल्ट आहे. आणले का कोणी ते? मग त्याला चांगली निघते ना हळद का तुमच्या पूर्वीच्या अवजारांना चांगली निघते? हा, मग ठीक आहे, त्या अवजाराचा वापर करा. फक्त काय करायचं आहे, हळद काढणी केल्यानंतर कुदळी पण काढताय का? कोणीच काढत नाही, ठीक आहे, जाऊ दे. तर काय करायचं, त्या अवजारांना हळद काढल्यानंतर एक लक्षात घ्यायचं की हळदीचा जो गड्डा आहे, तिथं प्रॅक्टिकली लक्ष द्या. जुने लोक आहेत त्यांना माहित असते, हळदीचा जो गड्डा आहे 50% माती त्याची निघालेली आहे, तो गड्डा उलटा आपटायचा आहे. ही जर आता तुम्ही निजेशन नाही शिकला तर पुन्हा हे असंच असते म्हणणार. तो थोडा काय करायचा, तो गड्डा उलटा आपटायचा. त्याला असणारे मुख्य हळकुंड जे आहेत ते 5 ते 6 असणारे मुख्य हळकुंड फक्त मोडायचे, उप हळकुंड मोडत बसायचे नाहीत. काय बऱ्याच वेळा असं होतं की आपण जर नवीन असलो तर ते सांगतो ते ऐकायला लागते, आणि होते काय की सगळं गोळा करायचा, ढीग मारायचा एका ठिकाणी, मग मोडायचं. जसं खुरपायला बसून खुरपण येतं का? कोण बसून खुरपण करत का? खुरपण करताना कोण मांडी घालून बसून खुरपण करते का? अशाच पद्धतीनं आपल्याला चवड्यावर बसून लक्षात घ्या. आपण म्हणतो की नाही, असं बसायला लागतंय, त्याला पर्याय नाही त्याला. आणि ह्या गोष्टी शिकल्या पाहिजे प्रॅक्टिकली. हा गड्डा असा उलटा आपटायचा आणि त्याची मुख्य हळकुंड जी आहे ती मुख्य हळकुंड आपल्याला फक्त मोडायची, उप हळकुंड मोडायची नाहीत. त्याचबरोबर त्याचे गड्डे तिथंच राहू दे, एक दिवस राहू द्या. हळकुंड लगेच ताबडतोब गोळा करायची. दुसरी गोष्ट, त्याच्यामध्ये सोरा गड्डा जो आहे, सोरा, त्याला चोरा म्हणता तुम्ही, हा पोचा, तोही बाजूला करायचा आणि ताबडतोब आपण सावलीला वाहतूक करायची. सावलीला वाहतूक करायची आणि हे वाहतूक केल्यानंतर आपल्याला शिजवायचं. तुमचा चोरा असेल तो लवकर शिजतोय आणि तो लगेच शिजवून घ्या. पहिल्यांदाच तो शिजवून घ्या. कसं होते, त्याला लगेच फंगस वाढते आणि मग त्याचं ते कुजायला चालू होते, म्हणून तो लगेच शिजवून घ्यायचा. दुसरी गोष्ट, आता हळद शिजवणं. हळद शिजवण्याच्या बाबतीत ज्या कुकरचा वापर करतो, पूर्वीच्या सगळ्या पद्धती आहेत. कायलीत शिजवणं, कायलीत 4 बोटं पाणी ठेवून शिजवणं, कायलीला सीग लावून शिजवणं, सगळ्या पद्धती आपण सगळ्या बंद केल्या. पूर्वीच्या पद्धती, कुकरची पद्धत सुरुवातीला आमच्या संशोधन केंद्राने एक 50 किलोचा छोटासा कुकर केला होता. 50, आणि तो कुकरचं मॉडेल पहिला मोठं करून आता जो तुमच्याकडे आलाय 300 किलोचा कुकर आलेला आहे, तो आता मोठा 300 किलोचे. काही ठिकाणी 2 ड्रम आहेत, काही ठिकाणी 4 आहेत. तर हे मोठे मॉडेल नंतर तयार झाले, पुन्हा नंतर केलं लोकांनी. काही ठिकाणी त्याला कृषी विभागाची त्याला सबसिडी आहे. तर ह्यात काय करायचं, ह्याच्यामध्ये कुकरमधनं हळद शिजवायची. हे कुकरमधनं हळद शिजवलं काय होते, सगळी हळद एकसारखी शिजते, बरोबर का नाही शिजत? दुसरी गोष्ट, ह्याच्यामध्ये कुरकुमीचं प्रमाण चांगलं राहतं. हळद जास्त बारीक होत नाही. हळद एकसारखी लवकर चांगली वाळती. पण कधी हळदी वाळतात त्यात तिथं पुढे मला सांगायचं आहे तुम्हाला. हळद चांगली कधी वाळती, चांगली हळद शिजल्यावर कशी ओळखायची आहे? कुकरमधनं ज्यावेळेला हवा बाहेर आल्यानंतर लगेच काढायचो आपण. कसं करतो, लगेच काढतो की नाही? कुकर आहेत, कुकर कोणाचे आहेत का तुमच्या? कुकरवाले कोण आहेत का?
ज्यावेळेला हळद शिजते त्यावेळेला वरून खाली येते, कुकरचं वरून खाली शिजते आणि शिजल्यानंतर आपल्याला तिथून वाफ बाहेर येते, बरं आहे का? वाफ बाहेर आल्यानंतर आपण लगेच काढतोय, बरं आहे का? आल्या लगेच काढतो ना आपण. आपल्याला गडबड असते, गडबड पण असते आपल्याला, असते का त्या हा बरं आहे का? तुम्हाला नाही गडबड? तुम्हाला गडबड असेल तर सांगतो, तुम्हाला गडबड मी काय सांगायला. तर एक लक्षात घ्या, त्यातनं वाफ आल्यानंतर किमान 5 मिनिटं थांबायला लागते. 5 ते 7 मिनिटं थांबल्याशिवाय सगळं हळद शिजत नाही. वाफ आल्यानंतर लगेच काढली तर 70% हळद शिजते, 30% शिजत नाही. हळद 30% शिजत नाही आणि अर्धवट शिजलेली हळद लवकर वाळत नाही. बऱ्याच ठिकाणी 18 दिवस, 20 दिवस, 22 दिवस बसते आपण खेळत. चांगली शिजली हळद 10 ते 12 दिवसामध्ये वाळते. ह्या गोष्टीमध्ये सुधारणा झालीच पाहिजे. किती दिवस वाळते हळद? तुम्ही किती दिवस वाळताय? म्हणजे ह्याच्या पुढे आहे तुम्ही. अहो वातावरण ऊन असतेच की हो. अहो अजिबात नाही, काय काय करून बसू नका. 12 दिवसांमध्ये हळद वाळली पाहिजे, लक्षात घ्यायचं. जर अर्धवट, मला सांगा, अर्धवट शिजलेलं हळकून कसं वाळणार? भात आपला शिजवताना भाताला किती शिट्टे देतो आपण? 3 देतो ना. तुम्हाला हे अशा भाषेत सांगितलं लक्षात येत नाही हो. दुसरं काहीतरी वेगळं शिजवायचं म्हटलं किती 5 शिट्ट्या, तर वेगळं काय मी सांगत बसत नाही की हे माहित आहे ना आपल्याला. मग हळदीचं कोणी माहित करून घ्यायचं? हे माहित करून घ्या की. तर हे साधारणपणे 5 ते 7 मिनिटं त्याच्यात वाफ बाहेर आली पाहिजे. वाफ बाहेर आल्यानंतर हळद चांगली शिजते. आता चांगली हळद शिजलेली एक वास येतो वेगळा. ज्याला नाक चांगलं सेन्सेशन आहे त्याला कळतं ते. ज्याला बाकी सगळे वास सवय त्याला ते काय करणार नाही. दुसरी गोष्ट, हळद शिजण्याची पद्धत आहे ओळखायची. थोडस त्याला आपण आणता आणि दुसरं पण याला तर्जनी म्हणतो. त्याच्यात जर दाबलं थोडस ते चिरडतंय. आता तुम्ही हळकुंड असं काय केलं तर ते मऊ होत नाही, होते का? तर आणता आणि तर्जनी याच्यामध्ये धरलं तर ते बारीक होते, चिरडते, एक वास सुटतो चांगला. आणि अशी हळद शिजलेली हळद चांगली वाळती. याच्यामधलं कुरकुरीत चांगलं टिकून राहते. याच्यात जी पावडर मिळते, पावडर, ती पावडर आपल्याला चांगल्या क्वालिटीची म्हणून पावडर तयार होती. मला एक शेतकरी म्हणले मागच्या महिन्यामध्ये, म्हणे ती अखंड एका गावामध्ये, त्यांचं वय साधारणपणे 77 ते 80 दरम्यान होते. म्हणजे अखंड गावामध्ये मी सांगतो या पद्धतीनं हळद शिजवून घेतो म्हणे, आणि मला 500 रुपये क्विंटलला दर जास्त मिळतो किमान. हा अनुभव आमचा अनुभव तोच आहे. 500-700 क्विंटलला दर जास्त मिळतो. व्यापाऱ्यांना माल कसा हे जास्त समजतो, बरं. माल कसा आहे, कुठल्या क्वालिटीचा आहे, किती शिजला जास्त करतो आपण. एक समाधान नसतो हो आपल्याला. आणि एवढं दिवस नाही रोज. आणि हे करायचं आहे की जेव्हा हळद शिजल्यानंतर 4 ते 6 बोटाचा थर द्यायचा. एक 2 दिवस काय करू नका, पण 2 दिवसानंतर खालची हळद वर घ्यायची, वरची हळद खाली घालायची. त्याला आम्ही हळद परतवणे म्हणते. काय म्हणते? हळद परतवणे. खालची हळद वर घ्यायची, वरची हळद खाली घालायची. हे दिवसातून किमान 1-2 वेळा करायचं. 10 ते 12 दिवसामध्ये हळद वाळलीच पाहिजे. आता हळद वाळल्यानंतर पॉलिश करायचं. पॉलिश कधी करायला पाहिजे? कधी करायचं पॉलिश? वाळवच करायचं ना, पण कधी करायचं? मार्केटला पाठवायचं करायचं का अगोदर करून ठेवायचं घरात? हा आपल्या समजा मुलीला नवरा बघायला येणार आहे, मुलगा बघायला येणार आहे, मेकअप कधी करते मुलगी आपली? हे असं काहीतरी घेतल्याशिवाय लक्षात येत नाही बघा. आपल्याला 1 तास 10-15 मिनिटं सुरू तेवढंच असते. तेवढं कोणा काय धुवून टाकून लगेच येऊ. तसंच आहे आपल्याला मस्त आपलं मॉडेल चांगलं ठेवायचं आहे. तर जेव्हा मार्केटला पाठवायचं हळद, मार्केटला हळद पाठवायची त्याच्या अगोदर 4 दिवस पॉलिश करून घ्या. त्याच्यावरची जी साल आहे काय, त्याला ते निसर्गाने कवच आहे वरचं. ते साल आपण वरची काढली तर लगेच आपल्याला किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता लवकर असते. म्हणून ते कोटिंग लगेच काढ. जेव्हा मार्केटला हळद पाठवायची आहे त्यावेळा पॉलिश करायची. त्याच्यामध्ये कच्चं पॉलिश, पक्क पॉलिश, शेतकरी पॉलिश, व्यापारी पॉलिश हे प्रकारे नाव आहेत त्याला. आपल्याला ज्यावेळेला मार्केटला पाठवायचं आहे त्यावेळेला शक्यतो पक्क पॉलिश करायचं. पक्क पॉलिश केल्यानंतर पिवळं धमक आपल्याला हळकुंड मिळते. ओके, चांगलं हळकुंड मिळते. चांगले हळकुंड, आता हे हळकुंडाचे वेगळे प्रकार सांगतो. याच्यामध्ये मोठी जाड हळकुंड, त्याच्यानंतर 2 हळकुंड, त्याचे लहान, साधारणपणे बोटाच्या मासे एक लहान हळकुंड, तिसरं हळकुंड थोडस बारीक हळकुंड, आणि शेवटी कणी. मोठी हळकुंड, मध्यम हळकुंड, लहान हळकुंड आणि कणी, अशा 4 प्रकारामध्ये डिवायडिंग झालं पाहिजे. एक 40 क्विंटल तुमचा माल आहे समजा. किती? 40 क्विंटल मध्ये 12 ते 15 क्विंटल 1 नंबरचा माल निघेल. 2 नंबरचा 4 ते 5 क्विंटल निघेल. 3 नंबरचा 3 ते 5 क्विंटल निघेल. आणि कणिक 2 ते 3 क्विंटल निघेल. असं वेगवेगळ्या भागात झालं पाहिजे.
आणि मग चांगल्या पोत्यामध्ये कसले असं घाण आपण खाद्या वापरतो ना हळद, एक चांगलं काय मालाचं पॅकिंग कसं पाहिजे, साहेबांनी कसं पॅकिंग केलं बा, तसं आपल्या मालाचं पॅकिंग चांगलं पाहिजे, चांगलं गोणपाट वापरायचं आपण. शक्यतो त्याच्या आधी प्लास्टिक वापरता आलं तरी, आता प्लास्टिकची गुणी आपल्याला आवडते गोणपाट वापरतोय, त्याच्यात एखादी प्लास्टिकची गुणी आत वापरता आलं, प्लास्टिक एखादं चांगलं क्वालिटी तरी चालते त्याच्यामध्ये, आणि याच्यामध्ये पॅकिंग करायचं. अलग लक्षात वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये साईज मध्ये पॅकिंग करायचं, अशा जर पद्धतीने करायचं, आणि मग आपण माल मार्केटला मग माल पाठायचं. आता तुमचा समजा काही ठिकाणी 10 एकर हळद आहे, किती काही लोकांची, काल मला ते 14 शेतकऱ्यांचा आणि सत्कार घेतला, एकाची 12 एकर, एकाची 14 एकर, 15 एकर. हा, तर एक लक्षात घ्या, 15 एकराची हळद एकाच व्यापाऱ्याला लावायची का आपण? 40 क्विंटल हळद तुमची एकाच ठिकाणी नाही लावायची. काय लाईन असतील, आता आमच्याकडे कसे ते 5 ते 6 लाईन आहेत, 5 ते 6 लाईन आहेत व्यापाऱ्यांच्या, अडत दुकानाच्या. तर कसं होतंय की बऱ्याच वेळा असं मार्केट कमिटीचं नियंत्रण नसेल तिथं, तर मार्केट कमिटीचं नियंत्रण नसले तर तुमच्या मालाला योग्य दर मिळण्याची खात्री नसते. व्यापारी आणि अडत्या, बरोबर, त्यात अडत्या आणि व्यापारी असतो, खरेदीदार आणि अडते असतात. अडते हा माल त्या ठिकाणी बाकी नोंदी घेणं वगैरे, आणि त्याच्यामध्ये मिलीजुली आहे का कोणाची, व्यापाऱ्यांची, हे आपल्याला लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आता इथून पुढे थोडासा पिकवण्यापेक्षा विकण्यामध्ये कसं लक्ष द्यायला पाहिजे याकडे थोडंसं काळजीने लक्ष द्या. तर त्याच्यामध्ये तुमचा 40 क्विंटल माल आहे, किमान 2 ठिकाणी लावा. किमान त्याच्यामध्ये 1 नंबरचा माल आहे तर किमान 2 ठिकाणी लावा. त्याच लाईनला लावायचा, एक लाईन आहे त्याच लाईन लावायचा. सुरुवातीला सकाळी सौदा चालू झाल्यानंतर तुमच्या मालाला समजा एक 15,000 रुपये क्विंटल दर मिळाला, 12 वाजता त्या ठिकाणी तुमच्या त्या मालाला 15,000च मिळतोय, ठीक आहे, 5-50 मागवून समजून चालल्या, पण 500चा फरक पडला. आता का फरक पडला ह्याचा अर्थ मार्केट कमिटीचं नियंत्रण नाही का? कदाचित त्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक गावातनं 3 ते 4 लोकांनी त्या जायला पाहिजे, सौदे व्यवस्थित चालू आहेत का? मार्केट कमिटीचा अधिकारी नुसता डोळ झाकून उभा राहिलाय का? माल लक्ष पाहिजे ना. माल आजचा माल 1 नंबरचा माल किती दराने गेला, सेलम किती दराने गेला, राजापुरी कितीने गेला, कडपा कितीने गेला, चोरा कितीने गेला, याच्यावर लक्ष पाहिजे आहे. याच्यामध्ये लक्ष नसेल तर आपल्याला तिथं फार मोठा आपला लॉस आहे. तर तुमचा काय 10 एकर हळद असेल तर मेहरबानी करून सांगतो की विनंती करतोय आपल्याला, 10 एकरातली जी हळद आहे किमान 5 ते 6 ठिकाणी लावा, आणि मग तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला कसा दर मिळाला, आणि ह्याच्यात हे काळजी गरजेचं आहे. तर अशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं जर आपण हळद घेतली तर आपल्याला 35 ते 40 क्विंटल उत्पादन मिळतं. त्यासाठी परत एकदा रिव्हिजन करतोय मी की जमिनीची निवड महत्वाचं आहे, माती परीक्षण किमान 3 वर्षातून एकदा करायला पाहिजे आहे, योग्य वेळी लागवड करायला पाहिजे, बियाण्याची निवड महत्वाची आहे, आणि सगळ्यात महत्वाचं पाणी व्यवस्थापन आणि खत व्यवस्थापन. काढणीच्या वेळाही काळजी घ्या, आणि काढणी केल्यानंतर जो सीझनमध्ये तुमचे जे प्रॉब्लेम आहेत, 4 प्रॉब्लेम मोठे प्रॉब्लेम आहेत, किमान 4 लोकांनी सुरुवातीला तयार व्हा, 4 लोकांनी पहिले बाकी सगळ्यांना सांगा, म्हणजे आमचं काहीतरी काम केल्याचं चीज झालं. अजून काय कोणाची अडचणी असतील 5 मिनिटं थांबतो. साहेब तुम्ही काय तुमचं सांगायचं सांगा, मी 5 मिनिटानंतर तुमच्या ज्या काही अडचणी आहेत आपण बघू.